हॅलो, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण असं बघितलं, अथर्व मीराला खूप मिस करत असतो आणि अथर्व त्यामुळे वेदाला तयार करतो की वेदा तू डिटेक्टिव्ह बन, डिटेक्टिव्ह वेदा, आणि आत्याकडे जा आणि आत्याकडनं काढ की मम्मा कुठे आहे म्हणून. तेव्हा वेदा तसंच करते. वेदा डिटेक्टिव्हची टोपी घालून आत्याकडे जाते. थोडी घाबरत असते ती. अथर्व तिला खुणवत असतो की जा जा जा. वेदा अनन्याकडे जाते आणि तिला बोलते की आत्या, आई कुठे गेली आहे सांग ना मला. तेव्हा अनन्या बोलते की वेदा असं का विचारतेस तू, तुला तर मी सांगितलं ना तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली म्हणून. तेव्हा वेदा बोलते की आत्या, आईला व्हिडिओ कॉल तरी कर ना गं. अनन्याला डाऊट येत असतो की वेदाला कोणीतरी सांगतंय म्हणून. तेव्हा अनन्या वेदाचा हात पकडते आणि अथर्व तिकडनं लपून लपून खिडकीतनं पडद्यांच्या मागून बघत असतो. तिथे जाते आणि बोलते की कोणीतरी, मला असं वाटते की कोणीतरी आपल्यावर पारख ठेवतंय अगं. तेव्हा ती पटकन पडदा उघडते आणि बघते तर तिथे अथर्व असतो. अथर्वच्या समोरून वेदाला घेऊन ती तिथून निघून जाते. तेव्हा वेदा बोलते आत्या, ॲटलीस्ट आईला व्हिडिओ कॉल तरी कर ना गं. इकडे अथर्व त्याच्या रूममध्ये असतो. मीराच्या फोनवर त्याला भाजीवाल्याचा फोन येतो. तेव्हा विचारत असतो की मीरा ताई अजून आज भाजी घ्यायला आल्याच नाही म्हणून मी फोन केला होता. तेव्हा अथर्व फोन ठेवतो आणि चिडचिड करत असतो की इथे मीरा कुठे हे माहीत नाही मला आणि याला भाजीवाल्याला भाजीचं पडलं आहे. तेव्हा अंबिकाही तिथे असते आणि अंबिकालाही हसायला येत असतं. मंजिरीच्या डोक्यात वेदाला मारायचे प्लॅन चालू असतात. ती विचार करत असते की वेदाला कसं मारायचं म्हणून. तेव्हा इकडे अनन्या मीरासाठी व्हिडिओ कॉल लावते. सावली फोन उचलते आणि सावली अनन्याला विचारत असते की काय गं, मीरा रात्रभर नव्हती, याचा काही असर झाला की नाही अथर्ववर. त्यांच्या दोघींचं बोलणं चालू असतं. तेव्हा अनन्या बोलते की सावलीताई ऐक ना, मीरा बहिणीकडे फोन दे ना, वेदाला तिच्याशी बोलायचे म्हणून. तेव्हा वेदा आणि मीरा दोघी फोनवर बोलत असतात. मंजिरी बोलते की ह्या वेदाला मारायचे मला. त्या दोघींना फोनवर बोलत असतात. मंजिरी उठून तिकडे तिच्या खोलीत जाते. तिकडे ऑफिसमधून दादासाहेब आणि अजित येतात. तेव्हा नर्मदा तिथे येते आणि नर्मदा बोलते, दादासाहेब नर्मदाला विचारतात की मीरा आली का. तेव्हा नर्मदा बोलते नाही ना अजून. तेव्हा नर्मदा सांगत असते की दादा, तुला पटते की ती मला माहीत नाही, पण मला नाही पटते बाबा. अरे घरातली सून अशी कोणाकडे तरी जाऊन राहते. तेव्हा दादासाहेब तिला सांगतात की नर्मदा, एकतर ती कोणाकडे तरी जाऊन राहत नाही, ती अनन्याच्या मैत्रिणीकडे जाऊन राहते आणि मला माझ्या मुलीवर आणि माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा नर्मदा बोलते तुला पटतं तर असेल तर बघ बाबा, पण मला काही समजत नाही. अरे घरातली कामं मी सगळी एकटीनेच करायची, वहिनीने मला मोलकरीण करून ठेवलं आहे. तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि बोलते नर्मदा. मंजिरी बोलते की नर्मदा जरा तारतम्य ठेव, अगं आत्ताच आले ते ऑफिसवरून. तेव्हा नर्मदा तिचे मुद्दे मांडत असते की वहिनी माझ्याशी कशा वागतायत, काय वागतायत. तेवढ्यात तिथे अजितही असतो. तेव्हा अजित त्याच्या आईची बाजू घेतो. हो दादासाहेब, मम्मा खूप स्ट्रेसमध्ये, ती धड नीट जेवतही नाही, रात्रीही तिला नीची झोप होत नाही, असं तसं अजित त्याच्या मामाला सांगत असतो. तेव्हा नर्मदा पुन्हा बोलायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा बस अगं, किती बोलशील, मला माहिती तू हे माझ्यावरून बोलतेस, पण अगं त्या दिवशी जे मंगळसूत्रावरून झालं त्यानंतर मी तुझ्याशी वाईट वागलीच नाही आहे. ठीक आहे, त्या दिवशी मी झालं ते त्याबद्दल तुझी माफीही मागितली, हवं तर मी हात जोडते, हवं तर पाय पडते तुझे, चालेल तुला. तेव्हा नर्मदा बोलते की वा वहिनी वा, अहो किती नाटकं करणार हो. अहो म्हणजे हे असं झालं की मारायचं, चुकून लात मारायची आणि लात मारल्यावर नंतर म्हणायचं की चुकून पाय लागला, किती नाटकं करणार हो वहिनी. तेव्हा दादासाहेब उठतात आणि बोलतात की नर्मदा शांत बस, हे तुमचे पोरकळ वाद आहेत ना, हे बंद करा. मी थोडा मवाळ वागतोय घरात अथर्व आणि मीराच्या नात्यासाठी, याचा अर्थ असं नाही की माझं लक्ष कोणाकडे नाही आहे म्हणून. आणि तुमच्या काही हे वाद असतील ना, हे तुमचं तुम्ही मिटवत जा, कळलं. आणि तिथून दादासाहेब निघून जातात. तेव्हा अजितही तिथून चालला जातो. तेव्हा मंजिरी नर्मदाजवळ येते आणि बोलते की माझ्याशी वैर घेऊ नकोस. तेव्हा नर्मदाही तिला बोलते हात करून की माझ्याही नादी लागू नकोस गं, किती खोटं बोलशील. तेव्हा मंजिरी बोलते की बघ, माझ्याशी वैर घेऊ नकोस, निभाव लागणार नाही. तेव्हा नर्मदाने पुढे केलेला बोट मंजिरी पकडते आणि तिचा बोट पिरगळते. तेव्हा नर्मदा बोलते की वहिनी सोड, लागतंय. तेव्हा मंजिरी तिचा बोट सोडत नसते आणि तिला धमकी देत असते. म्हणजे तिचा बोट पिरगळते आणि तिथून चालली जाते. तेव्हा मंजिरी गेल्यावर नर्मदा बोलते रस्त्यावरची दरिद्री बाई होतीस तू, माझ्या दादाने आसरा दिला म्हणून ह्या घरात आलीस, नाहीतर अजूनही भिकारड्यासारखी राहिली असतीस. तेव्हा नर्मदा बोलते नाही, तुला पुन्हा रस्त्यावर आले ना तर नावाची नर्मदा नाही. इकडे मंजिरी मार्जेरीच्या इथे जाऊन काहीतरी मंत्र बोलत असते. तिला वेदाच्या मारण्याची प्लॅनिंग ती करत असते.
इकडे वेदा अथर्वला बोलत असते की बाबा मी आत्यासोबत मार्केटला गेली होती ना, खरंच खूप बिझी होती. तेव्हा अथर्व बोलतो आत्यासोबत मार्केटला जायला तुला वेळ आहे, बाबाशी बोलायला वेळ नाही आहे तुला. तेव्हा वेदा बोलते की बाबा मी आपल्या मिशनसाठीच गेली होती. मला असं वाटलं की मी आत्यासोबत मार्केटला गेल्यावर आत्या मला आईला भेटायला घेऊन जाईल, पण ती नाही गेली भेटायला घेऊन. तेव्हा अथर्व खुश होतो आणि बोलतो माझी बबुडी आणि आपलं काय. तेव्हा वेदा बोलते पण बाबा मी आईशी व्हिडिओ कॉलवर बोलली, ती पण आपल्या दोघांना खूप मिस करते. तेवढं तिथे अनन्या येते आणि अनन्या यांचं बोलणं गुपचूप ऐकत असते. तेव्हा अथर्व बोलतो हां ती तुला मिस करतच असेल. तेव्हा वेदा बोलते बाबा आई खूप लोनली फील करते. तेव्हा अथर्व बोलतो खरंच. तेव्हा वेदा बोलते हो बाबा तू ना सावली मावशीचा ॲड्रेस शोधून काढ. तेव्हा अथर्व बोलतो की अच्छा म्हणजे मीरा सावलीकडे गेली आहे का. तेव्हा ती वेदाला बोलत असतो की वा माय डिटेक्टिव्ह वेदा, आणि ते दोघं बाप लेकं मस्ती करत असतात. तेवढ्या तिकडे अनन्या बोलते ओ माझा डिटेक्टिव्ह फितवला का डिटेक्टिव्ह वेदा. तेव्हा अनन्या दरवाजा नॉक करते आणि बोलते दादा. अनन्या बोलते की दादा बहिणी यायला तयार आहे. तेव्हा अथर्व बोलतो रिअली म्हणजे. तेव्हा अथर्व पुन्हा टॉपिक चेंज करतो आणि बोलतो की हां गेली तर मग येणारच ना. तेव्हा वेदा बोलते की आत्या आई खरंच यायला तयार आहे. तेव्हा अनन्या बोलते की हो पण तिची एक अट आहे. तेव्हा अथर्व बोलतो तिची की तुझी. तेव्हा अनन्या बोलते की दादा मीरा वहिनी आठ घालेल की नाही हे माहिती आहे ना तुला, मग माझीच असं समज. तेव्हा अथर्व बोलतो की काय. तेव्हा अनन्या बोलते वेदा तू टीम तर चेंज नाही केली ना. तेव्हा अथर्व आणि वेदा एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा वेदा उठते आणि आत्याकडे जाते आणि बोलते नाही ग आत्या पण आई लवकर आली पाहिजे ना. तेव्हा अथर्व खुश होतो. वेदा पटकन उत्तर देते म्हणून अथर्व तिला थंब दाखवत असतो. तेवढ्यात अनन्या त्याला चोरून चोरून बघत असते. तेवढ्यात अथर्व हात चेंज करतो आणि बोलतो की तू अट सांगणार होतीस ना. तेव्हा अनन्या बोलते की ती बहिणीचा फेवरेट कलर तुला माहिती आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो हो. तेव्हा अनन्या बोलते नक्की ना. तेव्हा अथर्व बोलतो हो. तेव्हा अथर्व बोलतो तर तिच्या फेवरेट कलरचा शर्ट घालून तिच्या वेलकमसाठी उभं राहा. तेव्हा अथर्व बोलतो याला काही लॉजिक आहे मी नाही करणार असं. तेव्हा अनन्या बोलते तुला नाही जमणार ना. तेव्हा अथर्व नाही करणार ना. तेव्हा अथर्व बोलतो नाही. तेव्हा वेदा बोलते जाऊ दे ना बाबा करून घे तू. तेव्हा अनन्या बोलते की जाऊ दे ग त्याला नाही जमणार. अनन्या बोलते की जाऊ दे वहिनी राहील तिकडे बाय दादा. तेव्हा ती वेदाला उचलते आणि बोलते चल ग वेदा. तिथून निघून जाते. तेव्हा अनन्या वेदाला घेऊन येते. वेदा हॉलमध्ये येते. तिथे दादासाहेब पण बसलेले असतात. तेव्हा वेदा बोलते सांग ना ग त्या आई खरंच येणार आहे का. तेव्हा अनन्या तिच्याशी बोलत नसते. अनन्या बोलते की वेदा मी तुला काहीच सांगणार नाही हां डिटेक्टिव्ह वेदा दगाबाज, तू टीम चेंज केलीस ना. तेव्हा वेदा बोलते की नाही ना ग आत्या, बाबा सांगा ना हो वेदाला, सांगा ना हो अनन्या आत्याला, उलट बाबा आणि त्यांच्यामध्ये मीच फसली आहे. तेव्हा अनन्या बोलते ए तू नाही फसली आहे मीच फसली आहे तुला सांगून. तेव्हा वेदा बोलते आजोबा सांगा ना आत्याला मी नाही काही केलं आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की आमच्या वेदाने काही केलेलं नाही आहे. इकडे अथर्व बडबड करत असतो की अनन्याला पण ना काय लॉजिक आहे, मीरा घरात परत यावी म्हणून मी तिच्या आवडीचा शर्ट घालावा यात काय लॉजिक आहे. तेव्हा अंबिका पण तिथे असते. अंबिका बोलत असते की ह्यात काय लॉजिक आहे शर्टवालं, पण अनन्याच्या आयडिया खूप छान असतात. तेव्हा अथर्व बोलतो की काही नाही पण मला मीरा घरी परत यावी हे वाटतंय, पण मग हे काय. तेव्हा अंबिका अथर्वला बोलत असते की बरोबर आहे ना. तेव्हा अथर्व बोलत असतो की पण मी का शर्ट घालू तिच्या आवडीचा, ती कुठे मला सांगून गेली. तेव्हा अंबिका बोलते हो पण चूक तुमचीच आहे अथर्व, जरी ती तुम्हाला सांगून नाही गेली. तेव्हा अथर्व बोलत असतो त्याचा की पण मी काय ऐकायचं. तेव्हा अंबिका त्याला ॲन्सरही करत असते की याने सगळं गुंता होईल ना म्हणून ऐकायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे मी फक्त मीरासाठी ही अट मान्य करणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो घालेल मी मीराच्या आवडीचं शर्ट. तेव्हा अंबिका बोलते की परफेक्ट, पण मीराचा आवडता रंग कोणता आहे हे माहिती आहे तुम्हाला. तेव्हा अथर्व विचार करत असतो आणि बोलतो ब्ल्यू. तेव्हा अंबिका बोलते वा ब्ल्यू कलर आहे मीराचा आवडता. तेव्हा अंबिका बोलते पण ब्ल्यूमधली कुठली शेड हे माहिती आहे का. तेव्हा अथर्व बोलतो कुठलीही चालेल पण माझ्याकडे तो शर्ट आहे का, एक मिनिट चेक करतो. तेव्हा अथर्व मस्त रेडी होऊन ब्ल्यू शर्ट घालून येतो. अथर्वसोबत अंबिकाही येत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या मीराचा आवडता कलर ब्ल्यू आहे का. तेव्हा अनन्या बोलते हो. तेव्हा अथर्व तिथे येतो. तेव्हा अनन्या बोलते दादा तू एवढा रेडी होऊन कुठे चालला आहेस. तेव्हा अथर्व बोलतो काहीच बोलत नाही, तिच्याकडे लक्षही देत नाही.
तेव्हा तो बोलतो की बाबा मला जरा काम आहे, मी जाऊन आलोच. तेव्हा अथर्व घड्याळ बघतो आणि बोलतो, ओ 5 मिनटं आहेत अजून, थोडा वेळ थांबून घेतो. तेव्हा अनन्या बोलते की दादा किती थापा मारशील रे, सांग ना खरं ते. बाबा वहिनी येते ना म्हणून तिच्या आवडीचा शर्ट घातलाय त्याने. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा तिच्याकडे लक्ष नका देऊ. हे मंजिरी ऐकते. तेव्हा मंजिरीला खूप राग येत असतो की काय मीरा येते म्हणजे माझा विधी होणार नाही. थोडं दादासाहेब बोलतात की मंजिरी काय गं कुठे बाहेर गेली होतीस का? तेव्हा मंजिरी बोलते हो ती शतपावली करायला गेली होती. तेव्हा मंजिरी विचारते अनन्या काय म्हणत होतीस की मीरा येते का? तेव्हा अनन्या अथर्व सगळे मंजिरीकडे बघतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.